या लोकांच्या समितीने 6,686 लोकांना तिथे त्यांनी पात्र केलं. तर तेव्हा मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की मला जागेवर केली नाहीये, जागा खूप मोठ्या प्रमाणात केली असेल. आता माझ्या बाजूला सगळं कांदळवाडी असेल, बनवाडी असेल, तो सगळा पैसा असेल, सगळीकडे मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या गावात 2-3 लोक लाभार्थी आहे. आपण इतके घेतलं. आज याची शोकांतिका आहे की आपण या संदर्भात इतके संवेदनशील झालं का, इतके संवेदनहीन झालो का की त्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात केळी लावल्यावर बारबार रोजगार देणारा तो केळी उत्पादक शेतकरी आज आपल्याकडे याचना करतोय की आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून चालताना त्रास आंदोलन त्यांनी ही स्वीकार उक्ती केलेली आहे का? त्यांनी स्वीकार सत्ताधारी पक्षाचा आमदार देखील म्हणतो की आमचा मंत्री नालायक आहे, आमचे 3 कॅबिनेट मंत्री हे त्या ठिकाणी न्याय देत नाहीये, हे सत्ताधारी पक्षाचा आमदार मान्य करतोय सभागृहात. आम्हाला हे वास्तव आहे, लागवड आहे. आम्ही पण तेच म्हणतोय की 10,000 शेतकऱ्याची लागवड आहे. त्यामुळे त्या समितीचा अहवाल मान्य करा. म्हणजे राज्याचा कृषी मंत्री खोटं बोलत असेल तर कसा शेतकरी टिकेल? शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हटला जातो तोच लबाड, तर मग कसं व्हायचं? शेतकऱ्यांनी कोणाकडे पाहायचं? त्यामुळे पूर्णपणे अहवाल दिला आपला शेतकरी आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणजे त्यांना आपण ज्याला म्हणतो की तो स्वतः मान्य करतोय. भ्रष्टाचाराची देवेंद्र फडणवीस साहेबांना आव्हान केलंय आणि उद्धव ठाकरेंना भेटणार आहे, त्यांच्याकडे भेटून सर्व त्याची इत्तमभूत भ्रष्टाचाराची माहिती देणार आहे की हे असे आरोग्य सेवक जे पेशंटच्या नावावर करोड रुपयाचा भ्रष्टाचार करीत आहे आणि मेडिकल स्वतःच्या नावावर टाकत आहे. अशा लोकांना पेक्षा प्रफुल्लाचा शब्द आणि प्रफुल्लाचा विषय फार प्रणाम आहे. याच्या समोर तर बोलू द्या, जसं समोर जाईल तसं उत्तर द्यावं लागेल ना. जामनेरचा नाचा काय म्हणतो? आपली जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने आपलं म्हणणं असं होतं की वरिष्ठांशी आपण तातडीने या विषयावर बोलावं आणि त्याची अपडेट आम्हाला द्यावी. त्याचे एक लेखी पत्र आपण मागणी केली होती संध्याकाळी, परंतु ते संध्याकाळी देता आलं नाही, सकाळी आपल्याकडे पाठवलं होतं. दादा याच्यामध्ये पहिला विषय असा होता की तुमचा जो 5 रुपये दुधाचा जो आहे त्याच्यामध्ये डाटा अपडेशनला थोडा कालावधी लागणार आहे. तर लोकांनी आपल्याकडे 15 तारखेची मागणी केली, 15च्या आत आम्ही करतो म्हणून. तर थोडं आपण वेळ द्यावा एक विनंती आहे. 15पर्यंत ते निकाल नाही, त्यांच्या काही संघ असेल, दूध संस्था असेल त्यांच्याकडे ते करून घेतील आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना गाईच्या दुधाचे पैसे मिळतील असे मी त्यांच्यातर्फे आश्वस्त करतो. दुसरा मुद्दा होता आपला केळी पिकवण्याचा. आम्हाला पण तुम्हाला सहकार्य करून प्रश्न सोडायचा आहे, आपल्याला राजकारण नाही करायचंय. पण साहेब जो जानेवारीला आलेला निकष ठरवले होते, तुम्ही 4-5 महिन्यामध्ये डेटा एंट्री टॅगिंग करू शकले नाही. तुम्ही आता 5 दिवसात तुम्ही खरंच करण्याला विसरतो का काय? कारण की ऐकत आहे एकच मी सांगतो, आम्ही 15 दिवस आंदोलन केलं, जमी आंदोलन. काल आपली त्याच्यावर चर्चा झाली. आयुक्त ज्यावेळी पशुसंवर्धनचे आपण त्यांना पण बोलवलंय. आता ठीक आहे, त्यांनी जे शेड्यूल दिले 15 तारखेला, तोपर्यंत झाल्यानंतर आपण पुढे त्यांच्यावर काय कारवाई करायची किंवा मग शासनाला काय कारवाई असते. त्यांना काय गरज आहे? सस्पेंड झालं, त्यांना परत आमचं अनुदान मिळालं पाहिजे. त्यांना सस्पेंड करायला आम्हाला आनंद नाही साहेब. प्रत्येकाला त्याच्या नोकरीची काळजी आहे, कामाची पण आहे. अहो त्याच्या नोकरीमध्ये काम करून देऊ आपण ते पाठपुरावा करून घ्यायचा प्रयत्न करू. नाही प्रयत्न करून साहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे येऊन जा पुढारी, आम्ही तिकडे आधी घरी येऊन जातो. पुढाऱ्या सारखं नाही का पुढे तुम्ही साहेब अधिकारी आधी प्रयत्न करून काम संपू आणि लेखी देण्याचा अर्थ तुम्ही जे चर्चा थांबू शकतो. 15 दिवस साहेब म्हणतीलच मी येतो. 16 दिवशी ते आपल्यासोबत 15 तारखेला त्यांनी लेखी दिलं, तोपर्यंत ते करून घेतले. आम्हाला स्पष्ट लेखी पाहिजे 15 तारखेपर्यंत. 15 तारखेपर्यंत काय म्हणते 15 तारखेपर्यंत ते पूर्ण करू असं त्यांनी त्यांच्या सैन्य आपल्याला लेखी दिलंय. वाक्य वाचा ना काय पैसे मिळाले, करून पैसे मिळाले पाहिजे. काय वाच साहेब काय लिहिले मात्र वाचत कुठे वाक्यामध्ये
अनुदान दिले जाईल असं नाही का? माझं काय म्हणणं साहेब, 15ला तुम्ही डेटा अपडेट करून संपवा सगळ्या. नंतर अजून 55 कोटी दिले वापरले परत बजेट होईल सबसिडी लावून असं नको व्हायला. शेतकरी मंत्री आंदोलन केलं असं नको व्हायला. बरोबर बघू. तर 15 जुलैपर्यंत तुम्ही हे शासनाने तुम्हाला दिलेले मला काय माहिती 15 तारखेला आमच्या खात्यात पैसे पाहिजे मतदारांकडे काय तुम्ही कार्यवाही पूर्ण करू म्हटलं अनुदान दिले जाईल. खात्यात अनुदान वर्ग केल्यास गावात करण्यात येईल. सत्य समाधान करू सर. तर तुम्ही अनुदान देण्यावर कार्यवाही म्हटली आमचं म्हणजे खात्यामध्ये अनुदान वर्ग झाला आपण परत त्याची बोलू उद्या जर तुम्ही हे कराल की अपडेट तुम्हाला मान्य करू तसं बदल करणार तर आम्हाला मान्य. पुढचा मुद्दा होता की 6,786 शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा याच्या संदर्भात तालुका स्तरीय समितीचा जिल्ह्याला जिल्हा स्तरीय समितीवर आपण कृषी आयुक्तांना पाठवला. कृषी आयुक्त स्तरावर तो निर्णयासाठी पेंडिंग आहे. येण्यापूर्वी त्यांना सांगितलं की आहे तुम्ही तुमच्या सर्वोच्चची मिटिंग लावून त्याचा काय निर्णय असेल तो निर्णय तातडीने घ्यावा. आपण म्हटले वरिष्ठांशी बोललो त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडनं तो निर्णय होणं अपेक्षित आहे. त्यांचा निर्णय झाला की आपल्याला कळवण्यात येईल. आता ती जेव्हा मिटिंग घेतली तर ती काही त्यांनी सांगितली नाही फक्त आम्ही त्यांना विनंती केली. म्हणजे तुम्ही आम्ही लहान मुले का साहेब घेतील तेव्हा सांगू मिटिंग घेतील. मिटिंग मी घेणार नाही ना. तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात. जे मुद्दे शासन स्तरावरचे आहेत आपल्या स्तरावरचे आहेत का सर्व ऐका. आपल्या स्तरावरच्या सांगतो की आता करतो. मला जो मुद्दा कृषी आयुक्त स्तरावर आहे त्यांचा सर्व निर्णय होईल. त्यांनी तो निर्णय आज मी कसं त्यांना सांगणार कसं सांगू शकतो मला सांगा. आम्हाला उत्तर काय हवं आम्ही आपल्या वावरात त्यांच्यापर्यंत कळवलं. ऐका आम्हाला उत्तर काय हवं साहेब की हे शेतकरी पात्र आहे. बैठक घेऊन त्याची प्रोसेस केली पात्र आम्हाला पात्र विश्वास द्या. प्रोसेस मान्य आम्हाला ती कंपनी यांची होईल पात्र आहे आपल्याला तो निर्णय तर ते घेणार ना पात्रतेचा बाबा द्या त्यांच्या बैठक निर्णय द्या काय झालं बैठक कधी येतील ते वर्ष 2 वर्ष झाले साहेब. तुम्हाला पण तुम्हाला बोलत राहील लादा वाटलं पाहिजे. 2 वर्ष झाले तुमचे पगार बंद केले तर आपण आम्हाला सांगितलं होतं 24 महिने झाले हो तरी साहेब किती महिने झाले आम्ही किती वेळ झालो तुमच्याकडे किती वेळ झालो असं पण नाही आम्ही सर झोपेला उठलो आणि आंदोलन करायला लागलो साहेब. याच्यासाठी 15 वेळेस कृषी अतिशय काढण्यात गेलेलो आहे. 25 पत्र माझे आहेत. याचा अहवाल मिटिंग मिनिट्स फॉलोअप घेतलेले आहेत आम्ही. आणि म्हणून आम्ही असं पण नाही साहेब उठलो आंदोलन करायला लागलो. 24 महिने झाले प्रत्येक गोष्टी याचा 10 महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय. तालुक्याचा अहवाल आला जिल्ह्याचा अहवाल आला तो पात्र आहे. आता अजून परत तुम्ही तेच सांगताय ती बैठक घेतली 2 वर्ष काय केलं फोन लावला स्पीकर फोनवर त्यांनी आश्वासन जो मुद्दा जिल्हा स्तरावरचा आहे तो पूर्ण झालेला आहे. आयुक्त स्तरावरचा आहे. आयुक्त स्तरावरचा तुमच्याकडे राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलतोय. तुम्ही असं बोलू नका. तुम्ही आता तिथे तुम्ही सरकारी अधिकारी नाही तुम्ही प्रत्येक जोडीदार तुम्ही इथे लिहून द्या की आम्हाला अधिकारी मंत्रालयात जाऊन बोला आम्हाला मंत्रालयात सांगितलं तुम्ही मंत्रालय पाठवा लिहून द्या म्हणजे जिल्हा स्तराचा प्रस्ताव पाठवलेला आहे. शासन स्तरावर पेंडिंग आहे. 5 महिने झाले पेंडिंग आहे. त्याचं पाठपुरावा उत्तर कधी देणार. 5 महिने झाले पेंडिंग आहे. प्रस्ताव साहेब 5 महिने झाले गेले आहे. किती बिना रोषेत करायचं आणि तांत्रिक लागवड केली ना ज्याची लागवड त्याला 1% देऊ नका पण त्याची लागवड तो आवाज येतो मग कशा तुम्ही बसवता शेतकऱ्याला. 5 महिने झाले तुम्ही जर वेळेत निर्णय घेतला तर आंदोलन केलं असतं आम्ही.
आता तुम्ही पत्र दिले, नंतर आपण कलेक्टरला भेटलो, तहसीलवर आपण प्रत्येक ठिकाणी आंदोलन केलं. त्याच्यानंतर आपण जिल्ह्यावर करतोय. असं नाही की आज उठलो आणि आज आंदोलन करतोय. पूर्व म्हणजे 2 महिन्यापासून हे आंदोलनाची दिशा चालू आहे. आंदोलन चालू आहे, तुम्ही वरती कळवलं नव्हतं का? त्याची काही प्रतभीत आहे का तुमच्याकडे? प्रांत हे पात्र आहेत एवढं जरी म्हटलं तरी दादाने चांगला पर्याय दिला की तुमच्या प्रोसेसला वेळ लागला तरी चालेल. पात्र आहे एवढा एवढं लिहून द्या फक्त. एवढं फक्त लिहून द्या. फार वाजवी मागणी पात्र आहे एवढं. आयुक्तांशी बोला, त्यांना क्लिअर कट सांगा. त्यांनी पाठवून होईल. अहो त्यांना विचारले आम्हाला माहित नाही. आम्हाला त्या सगळ्या संदर्भात तुम्ही या माध्यमाने उद्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यात जाईल नसून पुरं आणि साफ करू. आंदोलन जे देवाचे तीव्र करू आणि सांगून ठेवलं तुम्हाला आमचं जीवन उद्ध्वस्त होणार तर तुम्ही सुद्धा साथ राहू शकत नाही. आमचं जर अर्धा मिळत नसेल तर तुम्ही हवा खाऊन कार्यालयात घेतली करू शकत नाही. तुम्ही या शेतकऱ्यांना मी अकाउंट एक मागतोय का? नाही. राज्याने मंत्री तिथे खोटं बोलतोय दडदड. तुमच्या पैशावर तुम्ही आडेना दिला असताना या सगळ्या संदर्भात आयुक्त सचिवांना सांगा की या मात्र शेतकऱ्यांचा आम्हाला जिल्ह्याकडे आलेला प्रश्न मान्य आहे. आम्ही आपण अकाउंटही घेतले आणि यांनी पाठवलेलं पत्र येते. आम्हाला आयुक्त सचिवांकडे ऍश्योर पाहिजे. हे पत्र तर 5 महिन्यापूर्वी गेलेलं आहे. 5 कॉपी ती फक्त बस 5 महिन्यापूर्वी हे पत्र गेलेलं आहे. अहो फक्त त्या आंदोलनाचा उल्लेख केला पण आम्हाला उत्तर हवं ना. त्यांच्याकडे उत्तर हवंय. आणि असं पण आम्ही काल बोललो की आता नको उत्तर. 5 महिन्यापासून 10 निवेदनं 10 आंदोलनं झाली. कार्यालयात आलो आम्ही जिल्हाधिकारी 1-2 मीटिंग केल्या, पत्र दिली. असं पण नाही कुठून करतोय. आम्हाला येतं आयुक्त सचिवांकडे शाश्वत तुम्ही बोला. त्यांच्याकडनं आम्हाला ऍश्योर पाहिजे की हा राज्य स्तरीय समितीने स्वीकारला आहे. उद्या त्यांनी सांगायचं जाऊ आम्ही केंद्रीय समिती बाजू. उद्या त्यांनी सांगायचं जाऊ तुम्ही आम्ही कसं जाऊ. प्रत्येक समिती आहे तुम्हाला कधी घेणार साहेब? 5 महिने झाले ना. तुम्ही त्याला आता ऐका 5 महिने निर्णय घेतला आणि आता आम्ही कसं विश्वास ठेवायचा? उद्या पीक विम्याच्या बाबतीत सांगितलं गेलं, केळी लावलीच नाही इतक्यापर्यंत येऊन गेले मंत्री महोदय. या विधानसभेत मांडताय, हाऊसमध्ये मांडताय. कोट्यवधी रुपये आहेत शेतकरी हक्काचे. वाट पाहत आहेत. कोणी मुलीचं लग्न आहे, मुलाची फी भरायची. 180 कोटी बघून ना 180 कोटी रुपये कसं म्हणतात गोरगरीब शेतकऱ्याचं द्या ना त्याला वेळ. आणि कोणाला द्यायचं कंपनी देणार आहे. फक्त पात्र ठरवायचे. कंपनीकडनं कमिशन खूप मोठं घेऊन ठेवलेलं आहे ना, ते परत करावं लागेल ना. मूळ मुद्द्यावर बोलू साहेब आपण आता. याची जर आयुक्त सचिव स्तरावरून प्रस्ताव मान्य असून सदर कंपनीकडनं वितरण करण्यात येईल. जे तुम्ही याचं ड्राफ्ट याचं मान्य करू आम्ही तुझे म्हटले तुम्ही याचं मान्य ठेवा. तसेच उद्या कार्यालयाला आम्ही गाई म्हशी बकऱ्या शेळ्या साफ सोडून उद्यापासून कार्यालय कसे काम करतात. कारण पाहतो आम्ही कारण आमचं जीवन उद्ध्वस्त करतात. तुम्ही मस्त होता तरी चालेल. म्हणून काय होतं आम्हाला कार्यवाही अजिबात इथूच नाही किंवा आनंद नाही. आम्हाला तुमचं कार्य आम्हाला आनंद कसं नाही. आमचा मोहन आम्ही जर तुम्ही चुकी राहा बोलून क्लिअर करा विषय. पुढचा मुद्दा सांगा. नमस्कार सर. आपली अडचण होती. आज टेक्निकल टीम ऑफिसला आली होती. कार्यशाळा घेतली सर, माहिती घेतली. उद्या प्रोटेस्ट सुरू होते सर. मार्केटिंग ऑफिस काय करणार? सुरू करणार सर. खरेदी सुरू करणार सर. कोणाची करणार? ज्वारी खरेदी. कोणाची करणार? दोन्ही खूप शेतकरी. आणि नवीन नोंदणीसाठी कळवलं सर. आपण आता कळवलं सर परत कोणाला कळवलं? शासनाला. अहो शासन आज आम्हाला काय हवं आहे? 43,000 हेक्टर तुम्ही स्वतः बोलले 3% मध्ये 25% खरेदी. एका सेकंदचा रिप्लाय लागेल. तेवढे तत्पर खरेदी करण्यात आले असते कसं आंदोलन केलं? 43,000 हेक्टर मधलं काल दादा
यांनी मान्य केलं होतं की 20 क्विंटल प्रमाणे 25% शासन हमीभावाने खरेदी करायला जबाबदार. आता त्याच्यात जे नोंदणी करतील तुमच्यावर तो विश्वास उडाला. बिचाऱ्या शेतकऱ्यांनी खाजगी बाजारपेठेत 1000 रुपये वाढवून टाकलं. 300 कोटी दिवसांना इथं 300 कोटी देत नाही, आम्हाला 1500 कोटी देत आहे आमच्या बहिणीचं नाव.